वाल्मिक कराडचं प्रकरण जे ते अखेर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालंय। याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आलेत। वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत करण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे। या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचं नाव सातत्यानं येत असल्यानं पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत आहेत असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्ता समोरच येत आहेत आणि त्यामुळे याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आलेले आहे। याचिकेत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे टाकण्यात आलेले आहेत आणि एसआयटी सध्या वाल्मिक कराड संदर्भात महत्त्वाचा तपासही करताना आपल्याला पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं। भाग्यश्री, एकीकडे आपण बघतोय याचिकाकर्त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत। कोणते असे मुद्दे आहेत ज्याचा आता उहापोह येत्या काळामध्ये न्यायालयात पाहायला मिळेल? नक्कीच ही याचिका प्रज्ञा केतन तिरोडकर यांनी केलेली आहे। हे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जे निवडणुकीमध्ये जी मालमत्ता धनंजय मुंडे यांनी दाखवलेली होती ही मालमत्ता अधिक आहे, त्यामुळे या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाला देखील प्रतिवादी करण्यात आलेला आहे। एसआयटी सध्या नेमलेली आहे वाल्मिक कराड प्रकरणामध्ये, मात्र ही एसआयटी जोपर्यंत मंत्र्यांच्या दारापर्यंत येते तिथून चौकशी बंद होते असा आरोप देखील या याचिकेमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे त्या याचिकेत त्यांनी असं म्हटलंय की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी, जेणेकरून यामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकेल आणि जो तपास आहे तो करणं सोपं जाईल असं सांगितलं जात आहे। त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये व्यंकटेश्वरा ही कंपनी आहे आणि जगमित्र ही कंपनी आहे। या दोन्ही कंपन्यांच्या संचालकपदी वाल्मिक कराड यांचं नाव आहे। वाल्मिक कराड जर आरोपी आहे तर त्यांचं नाव संचालकपदी कसं असू शकतं, अशा पद्धतीची जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की याचा जो तपास आहे तो लवकरात लवकर झाला पाहिजे, लवकरात लवकर सुनावण्या ज्या आहेत त्या याच्या पार पडल्या पाहिजेत, कारण धनंजय मुंडे यांचं नाव याच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि धनंजय मुंडे हे एक मंत्री आहेत। त्यामुळे ज्या वेळेला मंत्री असतात त्यावेळेला अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ते करणं कायद्याने गुन्हा आहे। त्यामुळे अशा पद्धतीत ज्या पद्धतीने हा तपास सुरू आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी देखील मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण माहितीसाठी। तर ही महत्त्वाची याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून आता न्यायालयाच्या वतीनं कसे सवाल उपस्थित केले जातात आणि त्याला कशी उत्तरं मिळतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।